आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्याबरोबर मंजुश्री पाटील आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। मंजुश्री, आपण बघतो की आपल्या आसपास इतक्या घटना घडतात, आपण उदास होतो, आपल्याला सगळं नकोसं वाटतं आणि हे काय चाललंय असं मनामध्ये येतं। पण तुम्हाला गंमत वाटेल माझ्या प्रश्नाची, पण मला असं म्हणायचं की तुम्ही अशा कशा, तुम्ही कसं काय एन्जॉय करू शकता लाईफ इतकं की जे लोक नाही करत, त्यांच्या चेहऱ्यावरती ते एन्जॉयमेंट नाही दिसत, की छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आहे तो नाही घेऊ शकत। प्रॉबेबली कोपिंग स्ट्रॅटेजीज, म्हणजे आपण जे त्याला मी असं नाही म्हणणार की मी उदास नाही झाले। इनफॅक्ट 2 दिवस काही सुचत नव्हतं, म्हणजे जे सगळं बघितलं त्याच्यानंतर, आणि माझ्या मनात राहून राहून एकच विचार येत होता की मी कधी शाळेत जाईन आणि कधी मी माझ्या मुलांशी बोलीन, कारण माझी मुलं 1ली ते 5वी पर्यंत त्या सगळ्या शाळा, आणि माझ्या डोक्यात हेच फिरत होतं की ते काय, व्हॉट सेन्स मस्ट दे बी मेकिंग ऑफ ऑल दॅट इज गोइंग ऑन द टेलिव्हिजन। कारण आई वडील तर सारखे टीव्हीवरती, माझा स्वतःचा मुलगा म्हणतोय त्याच्या मित्राला की माझे बाबा सारखे टीव्ही बघतात, त्याचा मित्र पण म्हणतो, माझे बाबा पण ते खेळायला संध्याकाळचे जात होते, तो म्हणतो माझा काका पण सारखा टीव्ही बघतोय। नाही इलाज होता, कारण ते 2 दिवस आपल्याकरता भयानक गेले, 26, 27, 28 3 दिवस। तर माझा कधी शाळेत सोमवारी जाईन आणि कधी मुलांशी ह्याच्याबद्दल बोलीन, कारण बोलल्याने हे सगळं बाहेर येतं। मुलांना ते काय चालू असतं त्याचा एक इथे बिट्स अँड पीसेस मध्ये छोटे छोटे तुकडे, इकडनं काहीतरी तिकडनं काहीतरी असं कळत असतं, नेमकं होल पिक्चर त्यांना काही कळत नसतो। हे कळलं मला त्या दिवशी सोमवारी, जेव्हा मी असेंब्लीला गेले तेव्हा मी पहिली गोष्ट त्यांना हीच विचारली की मुलांना तुम्ही बघताय, काय आहे तुमच्या मनात विचार, बोला। मग वेगवेगळे अक्षरशः मला इतकी वेगळ्या प्रकारचे काही काही गोष्टी बोलायला लागली, मला आठवून आता इनफॅक्ट आठवण केली म्हणून हे झालं, इट वॉज व्हेरी फ्राइटनिंग। आणि मग मी त्यांच्याशी हेच बोलले की मुलांना, कारण काय होतं, एक त्याच्यामध्ये इतर रिलिजन मधली मुलगी आमच्यात आहे, 1-2 मुलं आहेत, ते इतके घाबरून जातात पोरं, बिकॉज दे डोंट नो, एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट पर्टिक्युलर रिलिजन बिंग बॅड, आणि त्यांना कळत नाही की मग माझं रिलिजन वाईट आहे का। तर म्हणून या गोष्टीला मी थोडंसं तोंड फोडून बोलले, मी म्हटलं की मुलांनो, नो रिलिजन्स आर बॅड, नो कंट्रीज आर बॅड, कोणी बॅड नसतं। लोक जे वागतात ते एका ग्रुपचं एक विचार असतात, ते त्याच्याप्रमाणे ते वागतात। त्यामुळे असा तुम्ही कधी मनात विचार नाही करायचा की अमुक कंट्री बॅड आहे आणि अमुक रिलिजन बॅड आहे। आपण ह्युमन बिंग्स आहोत आणि आपण ह्युमन बिंग्स सारखं वागणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे ह्या गोष्टींमधनं थोडंसं, आम्ही टीचर्सना पण म्हटलं, वर्गांवरती जाल तुम्ही तेव्हा प्लीज बोलतं करा मुलांना, त्यांच्यातनं हे बाहेर निघू दे, कारण त्यांनी खूप काय काय बघितलंय, ते दृश्य कोणालाही एक्झॅक्टली। आणि आता जे तुम्ही सांगतात ना मुलांच्या बाबतीत, वसुंधरा, मोठ्यांच्या बाबतीत पण ही गोष्ट खूप महत्वाची की त्यांनी हे समजून निश्चितच। आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही बोलताना हा मांडला की अगदी 5व्या वर्गापर्यंतची मुलं हा जर विचार करत असतील की एखादा धर्म वाईट आहे का किंवा काय, तर ही खूप वाईट गोष्ट आहे, आणि ज्याला म्हणतील की गंभीर अशी गोष्ट आहे, आणि आपण हा विचारही करू शकत नाही की इतक्या लहान मुलांपर्यंत ते पोचतं। कारण काय आहे, आपण ऍज अडल्ट आपण अडल्ट म्हणून ते वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो, ही आपल्याला समज असते की धर्म हा कुठला वाईट नसतो, धर्म तुम्हाला वाईट करा असं सांगत नसतो। इनफॅक्ट तुमच्या आता सलमान खानची पण न्यूज मी आताची बघितली, तर धर्म काही असं काही कोणाला सांगत नसतं, हे एक पर्सनल किंवा एका सेक्टचं बिलीफ असतं, त्या बिलीफ प्रमाणे ते वागतात। आणि प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक देशात चांगले वाईट लोक असतात। जशी शाहरुख खाननी सुद्धा CNN IBN ला, आमच्या एडिटर इन चीफ CNN IBN चे राजदीप सरदेसाई यांनी त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्यांनी सांगितलं की इस्लाम किंवा कुठलाही धर्म हा मूलतः प्रेम, करुणा आणि शांततेचा संदेश देतो। जे अशा पद्धतीने हिंसेचा वापर करतात त्यांना खरा धर्म कळलेलाच नाहीये। बरं, आणि त्याच्यामध्ये इनफॅक्ट मला आठवतं, मी NDTV वरती एक बघितलं होतं शो होती, त्याच्यामध्ये एक मुस्लिम मनुष्य म्हणला ना की त्याची किती फॅमिली, तो इतका रडला, माझी बायको, माझी मुलं सगळी गेली आहेत, म्हणजे त्या टेररिस्टना हे लक्षात नाही आलं। एक महत्वाचं म्हणजे तुम्ही मुलांशी बोललात आणि तुम्ही इतर शिक्षकांनाही सांगितलं की मुलांशी बोला, तर हे बोलणं शिक्षकांनी, कम्युनिकेशन हा म्हणजे फक्त टीचर्स आणि स्टुडंट मध्ये तर पाहिजेच पाहिजे, पण जनरल माणसांमध्ये पण ना कम्युनिकेशन खूप कमी झालंय। मला त्याच्याबद्दल मुद्दामून तुमच्याशी बोलायचं, घाबरून जातात हो या गोष्टींना। एक्झॅक्टली, या मुद्द्यावरती आपण बोलूया, एक ब्रेक घेऊ, आणि हा महत्वाचा जो मुद्दा आहे, सलाम महाराष्ट्राच्या दर्शकांना पण त्याच्याबद्दल ऐकायचं असेल, आपण पुन्हा याच्यावरती येऊया, एक ब्रेक घेऊ, पहा फक्त IBN लोकमत।